काय राव, दौऱ्यावर रोज उठून जावं लागतंय, त्याच्यामुळे ही घरचं काय बघताय ना, झाडाला गडी पाणी घाला ना, काय व्हायना काय, सगळं नुसतं सगळं असून उपयोग नाही बरं काही, काय उपयोग नाही. स्वतः कुठलं केलं, पाणी मारले तर पाईप गोळा केलं नाही, काय नाही काय नाही, तसेच ठेवले सगळं, उन्हात तळती पाईप. काय गाड्यांचं असलंच खेळ आहे, काय गाड्यांचं खरं आहे, पैसा देऊन उपयोग नाही गाड्या, काय नाही. दुसराच गडी एक चांगला आणून ठेवतो गाड्या, काय उपयोग नाही झाला. समजा पाला आणि पाचोळा सगळा बांगल्यामुळे पडलाय. काय करताय मॅडम? काय नाही हो, काही चक्कूच्या झाडाला चक्कू लागल्यात, ते खाली फांद्या लोंबत्यात, ती वर बांधली काय दोरीने. ते अमृताचा फोन आलता आता. हा मग काय म्हणली? उद्या त्याला पेपर आहे म्हणली 3 वाजता, पेपर सुटल्यावर न्यायला म्हणली मला. बरं जावा की मग आणायला उद्याच्याला तिला. उद्या संपणार आहे का तिचा पेपर? उद्या जातो बारामतीला, जायचंय मला काम आहे, येता येता त्याला घेऊन येईल मी. बर जा, पोरगी यायची म्हणल्यावर आता तिला दूध बी लागल घरी, आता काय करायचं, इलाज नाही. लागू द्या, दूध लागलं तरी काय करू, म्हैस एखादी बघू जापर, आणि तू चांगली म्हैस एका ₹1,00,000 गेलं तरी चालतं. आपण कसं बी कोरा ही प्यायचो चहा, पण आता कसं आहे, पोरीला घरी यायची म्हणजे की तिला दूध लागणार आहे, आणि एकाचं दूध घेऊन परवडत नाही, 60 रुपये लिटर आहे, पाणीच घ्यायचं कोणाचं तसलं. आपली एक घेऊ चांगली खात्रीची म्हैस. बघू परवा. अरे ते सकारामची मस आहे, मला कोणतरी म्हणलं होती कायची या, मग ती मस बघतो जाऊन सकारामची, होईल दूध उभी, आणि हाय खात्रीची आहे म्हणतो म्हणल्यावर. कसली चांगली का कसली म्हैस आहे काय बघा. बरं बघतो जाऊन त्या सकारामला घेतो बोलवून. हा बघा की कशी काय चांगली. सकारामची आहे का, सकारामची का कोणाची, पण सकाराम मला म्हणला होता म्हैस आहे चांगली 10-12 लिटरची, बघू मग. करतो का, बोल की कुठं चाललाय? चाललो तर एक मस बघायची म्हणलं. मस होय? हा मस आहे की राव, मग कुणाची रे? ती गंगाराव माहित नाही तुम्हाला? गंगेची? हो गंगाराव, लय जाफराबादी मसारा अशी शिकायची राहील. पंढरपूर आहे का जाफरी आहे? आता ते मला काय जात कळत नाही, पंढरपुरी का कसली ते आपल्याला जात नाही कळत, पण लय लांबची शिकायची मस, एक नंबर जवळ आहे का लांब आहे? घर आहे ते. चल बरं बघू लगेच, चला बरं दाखव मला, चल व्यवहार करून टाकू डायरेक्ट. चल पण यावर मला 10-5 मिळलं पाहिजे. पण बोला, मस दाखव तुम्ही, हा पण माझी मला दलाली काय असं दिली पाहिजे. अरे देतो की मस, मला पटू दे तरी. चला मग लगेच व्यवहार करून दे. इकडून घर रस्ता आहे, त्या गंगाचं घर आहे, व्यवहार करून दे मला, देऊन टाक. चला लगेच चला. ते हात बोट घालायचं नाही तसलं, उघडा उघड बोला बाप्पाने येत राव आम्हाला जमतो. मस्त तिथं खावलेली आहे गाडी, मस आहे का? एक नंबर सरपंच आहे का काय? मग काय आम्ही म्हणलो काय, मोठी मग मस्त काय राव, जातीवंत मस्त आहे का? दूध देते का पण? दूध दूध पिळ दूध देते. बरं गंगाला बोलवून इकडं येतो. गंगाराम, गंगाराम इकडे गेला का? हाक मारताय तिकडे. अरे तुम्हाला ना तो म्हशीला गिरायक, हो लगेच सरपंच म्हशीला गिरायक आणलाय सरपंचाला, एक नंबर म्हस आहे म्हणलं, काय अडचण येणार नाही म्हशीची. तुझी म्हस आहे किती दूध देते? म्हैस 4-4 लिटर देते, 2 टायमाचा 8 लिटर, वासराचं भाग रेडकाचं भागून. घरगुती घ्यायची काय, खोड डसाव तिला? तिला काय खोडबीड काय नाही, माझ्या देखता पिळून न्यायची, 4-4 लिटर दूध देणार तुम्हाला, रिडको बिडको तसलं काय, सडबीड काय, बादबीद नाही काय नाही. गावातली गावात द्यायची, काय तुम्हाला फसवून जमतं करावं सरपंच? अरे बाया माणसाला दार काढून देते का म्हैस? हो काय तसलं अडचण नाही, काय हाणायची उड्या घरी नाही, लादबीत हाणत नाही, काय नाही तसलं काय. सरपंच बरी आणली असली मस्त. नाही एकदम गरीब आहे.
तू म्हणतोय 8 लिटर दूध देते कसं तर काय दिसणार नाही. मग आता जर रिडको बांधलं काय हा, होईल का? बघितलं सुटलाय पोहा शनिवारच पोरं घरी म्हणजे रिडको मोकळंच असतं काय? सुटलं नाही, असेल बुवा. पण सुटलं येड्या टपरी घरच्या पोरं आहे. बाया माणसाने बांधल्यावर काय सरपंच बोला. घ्या तुमचं व्यवहाराचं काय गंगाराम तुमचं आहे ते. आता बोलू. गंगाला विचार की किंमत किती आहे? ए, गंगा बोल किला का कितीला द्यायची काय आ, किंमत काय तुला परवा दिवशी सांगितली की 1 कमी 80 द्यायची म्हणून. सरपंच ऐकला का आकडा तुम्ही आकडा ऐकलाय मग कसं करायचं आता? यायची कुठं सांगायला का असं आकडा सांगून अशी किमती येतात का? अहो, मज बी राहू त्यातलं म्हणजे तुम्ही मज बघा राहू तसं. मस लय मोठे मशीचं नाही काय अडचण. अहो सरपंच तुम्ही एका येडा टाका म्हशीला आणि मग तुम्ही निघाला आणि मग का किंमत ते बी शेतकरी माणूस याडा आहे. टाकायची गावातली मस आहे याडा टाकायची काय करायचं आहे? अहो शेतकरी माणूस आहे सरपंच ते बी जास्त कमी सांगणार नाही मला गॅरंटी द्या मग माणसाची. द्यायची केवढं एकच बोला. ए गंगाराम फायनल आकडा सांगत नाही होता. गड्या, आपल्याला 1 कमी 80 कमी काय मिळणार नाही. असं तुम्हाला कसं कुठली असतं? इतर न्या नाही तर नेऊ नका. नाही, नाही, 1 तुम्हाला- नंबर म्हैस आहे खोडबीड काय नाही तसली काय नाही. तुम्ही 1 मिनिट माझा आहे का माणूस हा काय बसला तरी मागं पुढं सरतो व्यवहार आहे व्यवहारात तुम्ही 10-5 इकडे तिकडे केलं आपण पाहिजे. त्यांनी मागितली तर देऊ का काय काय सरपंच, बोलतात का तुम्ही काय? मागा की. जाऊ दे मोरजा मी मागतो मस. मागा मग 142 रुपयाला देता का? काय म्हणला 142? साखळी त्याची 750 रुपयाची आहे नुसती. गंगाराम तुला ऐकायचं कमी आहे का? मी काय म्हणलो ऐकला का तुला? काय एक कमी 42 म्हणलं. सरपंच बोला. बाबू हे गंगाराम तुमचं दोघाचं राहू द्या 2 कमी 62 ला मत देऊन टाक माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ नका तुम्ही. नाही गाड्या तेवढ्यात जमायचं नाही. 1600 रुपये गुंठ्याने मकवान आणून घालतोय तिला आणि तू म्हणतोय 2 कमी 60 ला 62 ला द्या. अरे व्यवहार हिला काय इकडे तिकडे होतं देऊन टाक माणूस लय लांबचा नाही आपला मित्रच आहे मग सरपंच ती बागा पुढं कामाला परतत असले लोक. गंगाराम थोडा तू बी विचार कर आणि देऊन टाक मस्त काय लागत करू नको तू. बस शेवट 75 ला दिल बाबा त्याच्यापेक्षा आहे ना काय ते कमी होणार सरपंच ऐकतोय का नाही आता त्याची गॅरंटी आहे. नाही. मी केल्यात गाड्या कमी आता 75 बरं बघू सरपंचाला विचारू आपण ऐकते का ऐकलं तर चांगलीच गोष्ट आहे मग होय. काय त्यांना पटली तर नाही त्याला 75 नाही तर माझी राहून दे काय आपल्याला काय अडचण नाही. हाय जाऊन दे अजून घाला 2-3 गुंठ मकवानच काय 1-2 कुटीच्या पिशव्या करून ठेवतो मी. गंगाराम बघ 75 आणि 70 कुठं मी मिळत नसते त्या म्हशीला. तुम्ही सांगतो तर मी सरपंच 2 मिनिट इकडे या तुम्ही 2 मिनिट परवडून तुम्हाला शेवट सांगा. 50च्या वर काय मला मस्त परवडत नाही. मी काय म्हणतो 51 करून टाका त्याला द्यायला होती 51 ला मी. अंदाला बिलाली काय दिसली मी देणार मग नाही. बुवा मी काय मध्ये काय नुसतं काय 5,000 रुपये दलाल द्यायची म्हणजे काय यायला लागलं काय? मग व्यवहार असा होतो हे, का? व्यवहार होतो का अरे असा? पण तू घे ना 500 रुपये का 5-5 हजार दलाली. बरं, द्या की तुमच्या इच्छेने द्या पण काहीतरी पण फायनल आकडा तुमचा किती. मी 50,000 म्हणलो भाऊ 50च्या मोहर नाही. बरं बघू सरपंच तुम्ही आता काय मध्ये आधी बोला मी जरा बराबर पट्टी पडतो तुम्ही या की. कर की हर मी कशाला बोलतोय जाऊ. तुम्ही सांगलेला बसायचं 2 मिनिटं बसा. बाहेर बसतो. गंगाराम तुम्ही इकडे आहो 2 मिनिट. तुमचा फायनल आकडा सांगा. फायनल मी 75,000 रुपये सांगितलेत. बघा एवढं येत नसतात ती बाबा 40च्या वर जाय नाही. सरपंच तुम्ही 40? हा तुम्ही एक फायनल आकडा बोला मी सांगतो लगेच आपले विषय मिटवून टाकू मला बी लय काम धंदा आहे घरी. शेवट हो का आता 70,000 धरा जाऊन द्या म्हणून आता 5,000 केलं तुम्हाला काय कशी घालवायची नाही 70,000 रुपये धरा तुम्ही शेवट. एवढ्या होत नाही मी सांगतो तेवढ्या काय मस्त. त्यांना आपल्या अहो, शेतकऱ्याचा फायदा करायचा ते मान्य काय झालं समजा ते काय. अहो समजा करे मी सांगतो तिथं मग सोडून द्या तुम्ही 60ला मग सोडा काय अडचण नाही मस्त पैसे चांगले आलेत म्हशीला. पैसे रोख द्यावा अहो पैसा तुम्ही काळजी करणार मी आहे पुढे थांबणार नाही पैशाला कारण मला फसवतात माणसं. मी पुढे पैशाला तुम्ही काळजी करणार पैशाची काय नाही अडचण. फायनल हो फायनल ओके चला या इकडे. काय चाललंय रे काय घ्यायच्या 2-3 जण दिसते ती या. काय माहिती सरपंच बी दिसते चल बरं काय भानगड आहे नेमकी बघू. तुझा आकडा फायनल झालाय बाबा मी सांगितलंय तिथं सरपंच मग सोडून द्या सांगतो मी त्याला काय टेन्शन ए, घ्या ना काय चाललंय काय व्यवहार चाललाय काय चालू तुम्ही अरे किती जण लागा व्यवहार करताय तुम्ही? काय ही कशाला बोला काय हा कादर नाही तो कोंबड वराडल्यापासून मी व्यवहार करतो तुम्ही मध्ये आला का घरा आला इथं आता आम्हाला माहिती आहे कशा जेवावर चालू 2 मिनिट तुम्ही थांबा इथं चाललंय काय आमचं बरं बरं थांबतो आम्ही 5 हा? मिनिटं. कसं करायचं का गरम सांगितलं की तुम्हाला फायनल. मग तुला मला सांगितलं नाही होय. मग घ्या तिथं ए, तिथं थांब लका मला काय कळणार तुमचं लका दलाली खाता 100% मी हे तुम्हाला काय मग म्हणतो घेऊन तू? येतो. दला बिलाली काय दला बिलाली कोणाला देणार नाही मी अहो, अजिबात. मी काय म्हणतोय ती खाताय राव तुम्हाला बी आकडा सांगा ना त्याला बी आकडा सांगा ना ती पैसे खाताय मी दोघाचा व्यवहार करून देतो त्याला घरी लावा पाटकेरनं. घरी लावा म्हणजे
अरे शब्दाच्या पुढे आपल्या मत जाणार नाही आणि तू काय गंगाराम तुला घरी जा थांब की 5 मिनिटं लका माझी काय ऐक. दादागिरी चालवतं काय अरे तुला- सकाळ रे काय शब्दच पुढे जाणार होता. अरे थांबा, तुमच्या थांबा, थांबा. तुमची मसच नको मला. चला तुमचं काय? काय असं हे जडवाद कशाला बिन काय मला अरे माणसं मध्ये येऊन घाणा घालतात सरपंच आपण व्यवहार व्यवस्थित करायचं राहिलं सगळं काय राहिलं. बोलताय मस्त नको मस्त बघा की राव एवढे काय शिंग मस्त आहे काय तिला मस्त तिची. बालेल्या मला मस्त काय ना आता नाव ठेवता काय प्रभाला आमच्या लक्ष्मीला अरे, पण मी काय म्हणतो व्यवहार करायला सांगितलं तुम्ही लगा तिसरंच बोलत राहिला आणि भांडणं करायला लागला इथे. तो क्या हातातनं जाण्यापेक्षा आपण दोघं मिळून खाऊ. मला बी माहिती आहे कसं नियोजन ह्याचं लावायचं ती दोघाची पट्टी पाडू. असं माणसागत बोलले मला बी जीवाला बरं वाटतं. मग मगाशी काय सांगत होतो ढकलतोच नाही आलेला का मला आलेला चल. व्यवहार करून द्यावा. ए पोरकाभर फाट दिशी तुमचं काय आहे ते आता मला रानात काम आहे. तुकाराम बोल चल शेवटचं काय असेल चल. जागा झाला मग शब्द दिलता आपण शब्द आकडा मग एवढं अशी- ते पैसे रोख आणि घेऊन जाऊ मस्त काय अडचण नाही. अरे 8 दिवस उधार द्या ना. नाही बघू द्या ना सरपंच उद्या मागतील नाही काय. गरीब शेतकरी आहे त्याला पैसे लागणार आहेत अरे, काय? पण पैसे- उधार बिधार काही नाही, मी मागं सांगितलं रोख व्यवहार असला तर ए, पैसे यार, आम्ही आहे ना दोन मिनिटं आम्ही आहे आम्ही आहे की लागलं. मध्ये बोलू तुम्हाला बोल रे. चांगल्या किमतीत दिली मस्त हा? तरी बी तुम्हाला उधारच पाहिजे. नेमकं तुम्हाला चित्रात तरी कसं पाहिजे नेमकं. बरं दार पिळून जाऊ बरं मला एक बार अहो, आता रेडको सुटलं होतं सांगतो तर राट्याला काय सुद्धा दरकार अहो, होतं ते यशवंत काय- नाही काय तुम्ही काय नेऊन जपानला पिळणार आहे का घरीच पिळणार आहे ना. ही येईल की सकाळ संध्याकाळ बघायची तर काय भानगडे गावातच चालली रुपया ना. द्यायचं नाही मी पुन्हा. ए, नसलं तुम्ही टेन्शन घेऊ नका पुढं आम्ही दोघं हा. पुढं आम्ही दोघं चालतंय घ्या हा. चला आपण. हा, चला, सोडा, जाऊ द्या. जाऊ दे पैसे तेवढे पैसे आमच्यापाशी रोख. आमच्यापाशी आणून पैसे द्या. आमच्या- चालतंय, चालतंय. कांगडे बरं, ठरलंय ना आता. हा, मग येस द्यायचं 2000 हे रुपये सर त्यांना राहिलेले पैसे माझ्या आमच्या दोघांपाशी आणून द्या. आम्ही त्यांना देतो मोजून. त्याला मोजा येत नाही शाळेत गेला नव्हता. मग संध्याकाळी दावा लावायचं रोख पैसे मुपून द्यायचं बंडल बरं. पैशाला नका घे राहू तुम्ही. पैसे घे हा हा, इसा ठरल्या ठरलं द्या ओके काय अडचण नाही. 2000 दिले. राहिलेला आम्ही देतो संध्याकाळी. मस्त आम्ही सोडून येणार आम्ही हिला तर- येणार सोडाय. चालतं रोख पैसा असला अरे काय येडा का काय इथले शब्द माझी शस्त्र आहे बांधायची. हो हो, बरं हो. चालतं. काय शब्द माझी शस्त्र आहे काय टेन्शन करू चल, बाद झालं, पकड, चल. काय आता बरं वाटतंय का नाही ही ज्वारी काढा काय काढा कंपनीत होतं आपलं बरं होतं. काढा आता ज्वाऱ्या पहिलं आपलं त्या गावानं त्या गावाला त्या गावाला त्या गावाला जायला जमायचं कंपनीत होतं तेव्हा. आता भारी वेळ आणली या कंपनीने काढून टाकलं या. आता काढतोय ज्वाऱ्या. एवढ्या उन्हाचं बापूराव का ज्वारी काढतोय काय कंपनीत कामाला होता टापी ट्रॅक्टरच्या. नाही का मग काय झालं कंपनीत होतं पण काय कंपनीने काढून टाकलं. हप्ता वसूल करायला यायचा गावात दिसत होता का बाबा दिसत होतं पण काय ट्रॅक्टर घेणार आम्हाला हप्ताच देणार येतं. का लगा लयच वाईट वेळ आली लगा तुझ्या ज्वारी काढायचा दिवस आलं म्हणजे. काय लोक हप्ताच भरा नाही ती बिकारला का तुमच्या भागातली सगळी लोक आहे ती. अरे पण इकडच्या भागात आता ट्रॅक्टरच नव्हतं द्यायला पाहिजे. आज कंपनीने दिला आमच्या आम्ही वसुली अधिकारी होतो. मग काय वसुल्या झाल्या का नाही त्याच. वसुलच व्हायना त्या आता होय. कंपनी म्हणले तुमचा पगार बी नाही का नाही तुम्ही आपलं जावा घरी. त्यांनी आम्हाला मला राजीनामा दिला छपील लिहून. मग लयच बारीक काम निवडलं ज्वारी काढायचं. आता घेतली ही ज्वारी काढायला होय 750 रुपयाला एकर घेतलाय. कशी काय पाहिजे अंदाज नाही चांगला घेतला की 750 एकर म्हणलं. कितीला का चुना लागला मला. का डोक्याचा भाग आहे का नाही साहेब कसा झालाय का तू. साहेब शिकून चालू असला इतकं पुस्तकी ज्ञान आहे मला. आम्हाला का क्षेत्रातलं ज्ञान येतं. अरे बाय 3 तास खोर पाहिलं तर 500 रुपये हजेरी किती आणि एकर तो घेतलाय 750 ला म्हणजे काय डोक्याचा भाग आहे का पहिल्यांदाच नाही? घेतला आम्ही पहिल्यांदा बोल शेती की. करतोय. मला जमाना केवढ्याला घ्यायला पाहिजे होता एकर? फोड आला हाताला. 10,000 रुपये पाहिजे. अरे तुम्ही लगा साहेब येशीत काम केलेली आता ज्वारी काढा येते वे तुम्हाला तवा. येशीतलेच कामामुळे तर जख मारली. इथं काय लागतंय मला हाताला फोड आला माझ्या. 5 लका तुला काय माहित नाही यातली बांधगड लगा 5,000च्या खाली कोण घेत नाही ज्वारी काढाय उक्ती एकर. तो 700 रुपयाला घेतलाय म्हणजे काय डोक्याचा भाग आहे का नाही. अरे फसल्याकरच वाटतंय मला. ही काय आता ज्वारीच काढायला सोडून देतो बंद करतो. कितीला आता 5,000 देतं का नाही मला काय माहिती आता वाढवून. मालकाला म्हणा 5,000 रुपयांनी एकर द्यायचं असलं तर दे नाहीतरी काढलेली ज्वारी सुद्धा एकूण टाकीन म्हणायचं. 700 रुपयांनी कुठे एकर असतोय तेव्हा. तुझ्या तोंडाकडे बघून लागा त्यांनी गांडावलं तुला न काय खरंय असलं तेव्हा. तुला कधी अनुभव नाही असल्या कधी कशी घ्यायची काय होय. मग काय 5,000च्या खाली रुपया घेऊन बरं जातो मालकाकडं.
चल आपण जाऊ मालकाकडे येतो ना तू चल चल. तिकडे चाललंय आम्ही कापडे कुठे ठेवल्यात चल जाऊ पाठदिसनी मालकाकडे तुझं मिठू काय असेल ते काय लागा तो विचारायचं नव्हतं कुणाला लागा कशी काय हो माझं मिठव कसं तरी तू काय पडलाय पिऊन इथं? बापराव काय राव काय विषय काय तुझं लागा पेताड्याचं काय खरं येतं काय मी काय तुम्हाला काय शिव दिलं शिवे दिल्या पण सारखं कुठे पितोय दारू याला का अरे हो आता झाली 500 रुपये दलाली घेऊन आलो बिळ म्हणलं आता बसून खाव थोडी कुठे निघालाय तुम्ही ज्वारी घेतली होती काढा 750 रुपयाला ज्वारी एकर 750 रुपयाला घेतली काय भानविल गेलाय काय तुला का साहेब नाही माहिती टापे ट्रॅक्टर ते कशाची पुस्तक गेली हल्ला कळतं का काय 750 का 500 ला घ्यायची 750 5,000 एकर चालला का दुनियातून 500 700 घेतो काय चल मालकाकडे जाऊ मला काय रे आता माले बघ इथं झोपलाय काटवर त्याचा पाय मोडलाय ती त्याला उठाय ना ती ह्याला दिली ज्वारी काढायला बिळ मला करा टाकून ठेवती आता कोत्री खाते निर्बळ परत नाही मला किती आणलं म्हशीचं अरला का ती तोंड माझ्या तोंडात गोडी असल्यावर काय बी होतंय तुमच्यासारखं काय उन्हात काम करतोय मी झटका हाणणार 500 त्याची 700. टोपी त्याला त्याची टोपी अरे त्याला. त्याला देवाची देणगी भाऊ चल उठ चांगली कोणते मालक आहे चला आपण आता कसं ते दिन कला का काठीने हाणून घे आपल्याला नाही पण आता म्हणायचं लागा चुकून झालं हे पाच म्हणायचं. बस झालं बोलू आपण त्या माणसाला हो दमानी आम्हाला भेटू दिला तर कानावर तुमचं ते काय ला- काय ला- ते किती त्याला काय येतं इरबळ कष्ट केलंय येडं बिडं काय हा? ओरख लवकर चल आम्हाला काय पैसे बिसे ठेवते का मला हा? बाप येडं बिडं आहे बी बाई तू. नाही येड चल चला कशाला ह्याला घ्यायचं आपण दोघं गेलो असतो याला पुन्हा अजून ही म्हणजे यावर किलर करेल काय केलर करताय पेताड का उलट ते बजाज तुम्हाला भांडण कळतं का काय ना काय 500 700 एकर घेताय ना का बांधून गेल्या का साहेब होतं लागा ही- त्यामुळे तुम्हाला गांडावलेला का चला मालक पसारला इथं. हेच का मालक? मोठा. हीच आहे का काय मालक बसले की? काय झालं हा? काय झालं हा काय हे असलं हाती गडी तुझ्या कामाला लावल्यात त्याला दिलतीच वारे काढायला लागते 700 500 लागा सवारी सुपारीच फोडायला लागा गाड्याला पाहुणं बेतराव आज कुठं असतं राव गडी राव बॉर्डरवर पडला बोलणार बस बस पोरा भेटवा तुमचं काय आहे ते एकदा लगा ऊन आणि गडी काम आहे तुमचा आला कापड काढून त्याला ज्वारी काढायला लावली होय. ज्वारीला कुठं काय कुठं उगावली का काय तरी मग काय झाली नाही ज्वारी उगावली गडी बोलून पडला मला का चिपाड सुद्धा उठता नाही त्याला. कुठं तुम्ही राव 700 500 रुपयात ज्वारी देताय राव त्याला पायाचा ऑपरेशन झालं आधी त्याला काम नव्हतं कुठं साहेबाचं जात होता बरं काम नव्हतं तुम्ही ह्याला सोडावं मग याला. सातशेने पुढे अख्ख्या महाराष्ट्रात तर आहे बरं अजून का 5-50 घे म्हणा वाढवून बघा ती साहेबराव 5,000 द्यायला लागतील 5,000 5,000चा कडपत्र आहे का बघा तुमच्या का मी गरज दाखवलं तुम्हाला तुमचं तुम्ही यावर ठरवा कसं आणि आहे आपला यावर करून दिला का नाही नाही ते पण तुमचा आकडा कुठं 5 कुठं मी कसा यावर माझं घरचं इकडून तुम्हाला द्यावं लागत राव हा? मला दारूला पैसा राह 7,000 बोंबलं दिलतोय मी हा? 5,000 रुपयांनी द्यायला पाहिजे ते 700 रुपयांनी कुठे आहे का एकर ज्वारी काय काढायला? ज्वारीच नाही एवढी बरोबर नाही नसती पावसामुळे तरी ज्वारी आली. नाही, पण तुम्ही आता जरा लगा व्यवस्थित सुपारी राहा. बिरी फोडा आले की व्यवस्थित द्यायचं त्याला राव त्याला 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 राव. एकटं काम नव्हतं काय काम नव्हतं त्याला मग परत दिला जायचं करून, तिला. हा? मग वाटलं 750 ती काढ बसायची काढून बरं काय राव साहेब तुम्हाला मी कळणार म्हणलं कसं करायचं कडब्याचं त्या- तर ती मरान बी घेत नावा परत साडेसातचं. काय अवघड आहे बरं कसं करायचं फायनल सांगा देऊ का मी म्हणले का जोडून? त्याला 750-800 घे म्हणले कसं करायचं ते सांगा तुम्ही नाही तुझ्या ह्यानीच बघ आता मग मी मिठाव एका मिनिटात जुळता जुळत असलं तर होय मला तुला काय द्यावं लागतं? पैसे होत मला नको दापास नको काय नको तरी पैसे होत नाही एक काम करा 1,000 रुपयाला एकर घेऊन टाका तुम्ही साहेब तेव्हा घ्यायला मधनं सोडून जाऊन जमत नाही साहेबाच्या तोंडाकडे बघून तर तोंडाकडे बघूनच मी 300 वाढवलं आणि 700 केलं मी 300 वाढवलं जाऊ दे 1,000 रुपये आणि तू ते- मध्येच वाढवले मालकाला नाही, विचार मालक होय म्हणतोय जाऊ दे राव हो, मालक. नाही नाही. काय त्यात काढपत्र आहे का 1000चं नाही राव 1,000 लय होत. देऊन टाका राव ती बोंडाळला राव काय धरणं राव माझ्याकडे आलं 1-2 जण म्हणली माते मैत्री मालकाकडे चल 1,000 एकदाच काय असेल ती डोक्याला तरच नको नाही लागा व्हायचं 1.5 तरी करा लागा आता देतोय 1,000 तर किती पदरात पाडून लागा तुला नसतं सांगितलं 700 तर बसलाच नाही काढत तेवढी 700 एकर पर होय सांगितलं म्हणून तर आपण आलो मालका पोतरा 1,300 तर वाढलं ना आता म्हणतो 1.5 करा 2 करा बस झालं 1,000 तेवढंच देऊन टाक 1,000 बस कर काय तुझं म्हणणं आहे? चालतंय चालतं देतो 1000 हा ठरलं की 1000 देतो पण चांगला कडबा काढून पेंड्या बिंड्या बांधून ठेव. हा बरं झालं पेंड्याचं ठरलंय का त्याच्यात पण? ठरलंय की
1000 काढतो पण पेंड्या नाही बांधून देणार, ट्रॅक्टर मध्ये भरून देतो. अरे तुला कळत नव्हतं 18,000 आता लागला 1000 500 बांधून देणार नाही पेंड्या फिड्या. हा डोक्याचा भाग नाही तुला. पेंड्या पहिलं 1000 पेंड्या बांधून तुझं भरून घरी पोच कर. उठून द्यायचं ठरलं होतं तेवढं. एक तर ते 700 काढा तयार झालता आणि मग आता 1000 दिलं तुला म्हणलं होती काय बोललो गो ती पेंड्या बाद शब्द करत घरी पोच कर. तिला का पायाने पायाला अजून पाय पसराय 1,500 आणि ते परत 50 दोघ जण द्या मला ती मला 19 लाख ट्रॅक्टर लावून दे. त्याचं 50 कसं द्यायचं? 50 देती. सांगत होते ह्याला नका घेऊ मध्ये चालू का मी लगाय पन्नास दिल्या 700लाच पडते की तुला मग अजून पेट्रोलला 200 गेले ह्याला 50 मला नाही काही गाडीत पाणी होत नाही ते पेट्रोल होत माझं 50 द्या फक्त मला माहित नाही. चला हो ती मेस्त्री पाटील करून टाका ती. हो त्याच्या घरी काढपा पोच कर ट्रॅक्टर लावून दे. हो चला लागला 1,000